तुम्ही ओनर आहात का? हा, मीच owner आहे. संतोष मूंग पकोडे म्हणजे तुमचेच? अच्छा, तुमचंच नाव आहे. ओके. तर मूंग पकोडे फेमस, हा. सगळ्यात जास्त फेमस. ओके. आमची त्यासाठी आमची चटणी पकोडे तर नागपूर शहरात पुष्कळसारख्या ठिकाणी बनतो, पण आमच्यासारखी चटणी नागपूर शहरात कुठेच मिळत नाही. ओके. मित्रांनो, एखादा माणूस खाण्याचा शौकीन असला की तो नवनवीन खाण्याच्या जागा शोधत असतो आणि हा नवनवीन जागा शोधत असताना त्याला काही प्रसिद्ध ठिकाणातील प्रसिद्ध पदार्थांबद्दल माहिती होते. अशाच नागपूरच्या एका अतिप्रसिद्ध पदार्थ मी तुम्हाला खायला घेऊन जात आहे. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमच्या सगळ्यांचे या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. तर बरेच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे आणि काल एक व्हिडिओ टाकलेला, तो व्हिडिओ सुद्धा खरा होता. त्या व्हिडिओबद्दल मी या व्हिडिओच्या एंडला बोलतो. तर आज आपण आलेलो आहे नागपूरच्या अतिशय प्रसिद्ध अशा ठिकाणी. या ठिकाणी ना मूंग पकोडे खूप जास्त फेमस आहेत. संतोष मूंग पकोडेवाला असं या शॉपचं नाव आहे. ही जे शॉप आहे ही ओमकार नगर चौकाच्या अगदी जवळ आहे, मानेवाडा रोडवर. आणि तुम्ही गुगलवर जरी टाकलात की संतोष मूंग पकोडेवाला तरी तुम्हाला हे डिरेक्टली ते इथे घेऊन येईल. तर या शॉपवर मी मूंग पकोडे खाण्यासाठी आलेलो आहे पावसाळ्यात. खास करून इकडे नागपूर आणि विदर्भाच्या या ठिकाणी ना पकोडे खूप फेमस आहेत. इव्हन कांदा भजी जे आहे ते सुद्धा फेमस आहे आणि मूंग पकोडे सुद्धा खूप जास्त फेमस आहेत. तर तेच मूंग पकोडे खाण्यासाठी या संतोष मूंग पकोडेवाला या ठिकाणी आलेलो आहे. मालक जो आहे हा मराठी आहे, त्यांच्यासोबत सुद्धा मी बोलणार आहे आणि त्यांची खास परमिशन घेतलेली आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. मास्क सुद्धा आहे माझा, फक्त मी व्हिडिओ बनवण्यासाठी मास्क काढलेला आहे. तर या ठिकाणी लोक येतात पकोडे खाण्यासाठी आणि कशा प्रकारे हे पकोडे बनवलं हे सुद्धा मी दाखवणार. तर एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे, 5-7 मिनिटाचा व्हिडिओ असेल. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, या व्हिडिओ स्टार्ट करू. आणि तुम्ही हे सगळी ज्या गाड्यांची गर्दी बघता, इथेच खाण्यासाठी आलेली गर्दी आहे. तुम्ही बघू शकता 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या गाड्या इथे लागल्या आहेत. तिकडपासनं सगळ्या गाड्या इथे आलेल्या आहेत, बघू शकता. आणि पाऊस येतो आहे. मित्रांनो, पावसाळ्यात तुम्हाला काय काय खायला आवडतं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. तर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो आहे आता. मूंग पकोडे स्पेशल आहेत. हां, मूंग पकोडे अजून हां, त्याच्यानंतर कालाजाम, गुलाबजामुन, मिठाई आणि आमच्या जो सुप्रसिद्ध तो मूंग पकोडे आहे. त्याच्यानंतर ब्रेड पकोडे, समोसा आणि सकाळी मॉर्निंगला समोसा कधी आलूपटा बनतोय. आणि नंतर दुपारनंतर 12 आता जो सध्या लॉकडाऊनमुळे आम्ही 1 वाजता चालू करतो तेव्हा मूंग पकोडे बनतात आणि कंटिन्यूची 7-7:30 वाजेपर्यंत चालू ठेवतो. अच्छा. पण कधी कसं आहे, घराची परिस्थिती आहे, त्या परिस्थितीची हिशोबाने आणि आमच्याकडे तर रश जास्त, त्याच्यामुळं थोडंसं कसं आहे आम्हाला हँडलिंग करायला फार त्रास झाला. तुम्ही ओनर आहात का? हा, मीच owner आहे. संतोष मूंग पकोडे म्हणजे तुमचेच? अच्छा, तुमचंच नाव आहे. ओके. तर मूंग पकोडे फेमस, हा. सगळ्यात जास्त फेमस. ओके. आमची त्यासाठी आमची चटणी पकोडे तर नागपूर शहरात पुष्कळसारख्या ठिकाणी बनतो, पण आमच्यासारखी चटणी नागपूर शहरात कुठेच मिळत नाही. ओके. मित्रांनो, पावसाळा आला की माणसाला ना काहीतरी गरमागरम तेलात तळलेलं खायची खूप जास्त इच्छा होते. कोणी लोक कांदा भजी खातात. नागपूरमध्ये ना मूंग पकोडे खूप फेमस आहेत आणि मूंग पकोडे तुम्हाला जर खायचं असेल तर संतोष मूंग पकोडेवाला हा डेस्टिनेशन तुमच्यासाठी मस्ट आहे. जर तुम्ही कधीही नागपूरला येत असाल तर तुमच्याकडून हे डेस्टिनेशन मिस होता कामा नये. या ठिकाणी एकदम गरमागरम मूंग पकोडे तुम्हाला मिळतील. तसंच इथे इतर पदार्थसुद्धा असतात, जसं की मालक बोलले की ब्रेड पकोडा, कचोरी, ढोकळा आणि स्वीटमध्ये सुद्धा जलेबी, कालाजामुन असे बरेच पदार्थ असतात. आता लॉकडाऊनचा काळ सुरू असल्यामुळे दुपारी 1 वाजेपासून हे शॉप सुरू होतं आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असतं.
आणि या ठिकाणी लोकांची तोबा गर्दी असते. कशी आहे मग टेस्ट वड्यांची? अच्छा, कधीपासून म्हणजे किती वर्षापासून येतात इथे खायसाठी? दुकान तर पहिले तिकडे होती. हां, तिकडे होती. हां इथे आला, हां बाजूला होता पहिले. हां आता इथे आला. हां, ते नाही. अच्छा, ओके. तर या ठिकाणी कुपन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जिथून ते सर्व करणार आहेत ते तिकडनं आहे. खूप जास्त गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे काय काय अवेलेबल आहे, मूंग पकोडा, देन हे बघा तिकडनं गरम गरम बनून येतं आणि इथे सर्व होतं. त्यांच्या इथे काय काय अवेलेबल आहे बघा. समोसा आहे, त्याच्यानंतर मूंग पकोडा आहे, त्यानंतर ब्रेड पकोडासुद्धा आहे, ढोकळा आहे आणि आलूबोंडा आहे आणि जलेबी तुम्ही बघू शकता स्वीटमध्ये. आणि हे शॉप आहे, तिकडे वरतीसुद्धा बसू शकता. तर हा सगळा व्हिडिओ होता मित्रांनो या मूंग पकोडा सेंटरचा. परत एकदा नाव सांगतो, संतोष मूंग पकोडेवाला. आणि तुम्ही गुगलवर किंवा मी त्याची जे ॲड्रेस असेल तो मी तुम्हाला लिंकमध्ये देतो खाली. तर तो ॲड्रेस बघून तुम्ही इथे येऊ शकता. नागपुरात जर आले तर हा मूंग पकोडा नक्की खा. आणि त्याच्यानंतर असे फूड ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का? दिस इज माय फर्स्ट टाईम आय एम ट्राईंग माय हँड्स ऑन फूड ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि अजून तुम्हाला काय पाहायला आवडतील असे अनेक व्हिडिओ घेऊन येण्याचा माझा प्रयत्न नक्की असेल. आणि जो व्हिडिओ मी काल टाकलेला पुराचा तर तो खरा आहे मित्रांनो, आपला एक सोर्स आहे. तुम्हाला जर अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर मी त्या चॅनलवर अपलोड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर हा एक पुढचा ब्लॉगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि पहिल्यांदाच पाहता तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी भेटतो परत अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलला बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.